ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापुरात उद्यापासून पूरग्रस्तांना मदत, 10 किलो तांदूळ गहू वाटप करणार। इतर जिल्ह्यातून आम्ही 50 ते 60 मेट्रिक टन चारा आणणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट। माढा, मोहोळ आणि करमाळ्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता, नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा, मोदींकडून मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्र्यांची माहिती। पीएम केअर प्रमाणे तयार झालेल्या सीएम केअर फंडातले 600 कोटी कोरोनामध्ये खर्च करू शकले नाहीत, त्यांनी शहाणपण शिकवू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार। नाचणाऱ्या धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त, कलाकारांच्या आग्रहामुळे व्यासपीठावर गेलो, जिल्ह्यामध्ये पूरस्थिती असताना डान्स केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांची दिलगिरी। नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक, धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर प्रतिकात्मक खुर्चीचं पूजन करून आंदोलनावरून पोलिसांसोबत जोरदार बाचाबाची। धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती, सर्वांनी याचं भान ठेवावं, जिल्हाधिकारी असंवेदनशील वागले, कारवाई झालीच पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची माहिती। घरांमध्ये पाणी गेलेल्यांना 5,000ची तातडीची मदत सुरू, 10 किलो धान्याचं वाटप सुरू, धान्याची मदत अपुरी म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। शेतकऱ्यांना किमान 25,000चा पहिला हप्ता द्या, 2 ते 3,000ची मदत दिली तर शेतकऱ्यांची थट्टा होईल, ओला दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटील यांची मागणी। अमरावतीमध्ये काँग्रेससह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा, आंदोलकांकडून भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, अनिल बोंडे यांच्या वाहनावर देखील सोयाबीन फेकलं। नांदेडमध्ये गोदावरी नदीला पूरस्थिती कायम, 461 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, अनेक घरं पुराच्या पाण्याखाली, शेकडो हेक्टरवरील पिकं देखील सडली। पूरस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, 28 सप्टेंबर ऐवजी आता 9 नोव्हेंबरला MPSCच्या परीक्षा होणार। राहुल गांधी मराठवाडा दौरा करण्याची शक्यता, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून राहुल गांधींनी पूरस्थितीची माहिती घेतली। रस्त्याचं काम मार्च पर्यंत पूर्ण करा, अन्यथा निलंबित करेन, ठाण्याच्या जिल्हा नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा। गावागावात लॉरेन्स बिश्नोई तयार झाला पाहिजे, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं हिंदू मोर्चात वादग्रस्त विधान। सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन मंजूर, तरुणाला बॅटनं मारहाण केल्या प्रकरणात खोक्या भोसलेला कोर्टाकडनं जामीन। अतिवृष्टीचा मोसंबी बागांना मोठा फटका, छत्रपती संभाजीनगरमधील पिंपरी राजा गावातील शेतकऱ्यानं मोसंबीच्या बागा कापून टाकल्या। बीडमधील पत्रकाराच्या मुलाची हत्या केल्याच्या प्रकरणी आरोपी सूरज काटेला 7 दिवसांची पोलीस कोठडी, महिनाभरापूर्वीच्या बर्थडे पार्टीमधील वादातून यश ढाकाची निर्घृण हत्या। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक, लेहमध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप खोटे असल्याचं वांगचुक यांचं स्पष्टीकरण। भारत पाकिस्तान सामन्याच्या दरम्यान गोळीबाराची ॲक्शन भोवली, पाकचा खेळाडू साहिबजादा आणि हॅरिस असरफवर ICCची कारवाई, मॅच फी मधून 30% दंड म्हणून कापणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।